प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 1.25 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आणि पवार गटाच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा रंगली। एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तासभर चर्चा। शिवसेनेत नव्यानं आलेले 6 खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन चर्चेत सहभागी। मतदारसंघांच्या विकास कामावर भेटल्याचा शिंदेंचा खुलासा। नाशिकच्या 15 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं। शिंदे गटात जाण्याच्या अफवांना दोनदा प्रत्युत्तर दिल्यानंतर नगरसेवक मातोश्रीवर जाणार। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा आज मुंबईमध्ये सत्कार। कर्जमाफीची अंमलबजावणीही झाली नाही, पण भाजपला गौरवाची घाई। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। निकृष्ट सोयाबीन प्रकरणी आज मंत्रालयात कृषी मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली। अकोल्याचे आमदार रणधीर सावरकरांना विशेष आमंत्रण। श्रीरामपूर शहरात व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सलग 4थ्या दिवशी बंद पाळणार। गुन्हेगारांना मकोका लावण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह। आज सर्वपक्षीय मोर्चा काढून दबाव वाढवणार। समृद्धी महामार्गावर प्रवासादरम्यान पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। उत्तर प्रदेशातला सलमान खान मृतदेह कारमध्ये ठेवून 70 किलोमीटर प्रवास करत होता। पोलिसांना शरण, सोबत 3 लहान मुलं। मुसळधार पावसाचा फटका। बुलेट ट्रेनच्या कामालाही उल्हास नदीवरचा कच्चा पूल वाहून गेला। यंत्रसामुग्रीची ने-आण कर्मचाऱ्यांसाठी हा पूल उभारला होता। मुख्य पुलाचं काम रखडण्याची शक्यता। पुणे महानगरपालिकेकडून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय 24 तासात रद्द। पाणी कपात लांबणीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव। होर्मुझच्या सामुद्रधुनीत 20% शुल्क लावण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रद्द। मात्र इराणच्या बंदरांवर नाकेबंदी सुरू। पहिल्या वनडेमध्ये भारताचा 6 गडी राखून विजय। अक्षर पटेलच्या 4 विकेट्स आणि नाबाद 57 धावा। कॅप्टन शुभमन गिलनं ठोकल्या 80 धावा। रोहित, विराट मात्र अपयशी। फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये 16 वर्षांनंतर स्पेनची अंतिम फेरीत धडक। सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 2-0 हरवलं। एम्बापेची जादू चाललीच नाही। धाराशिवमधून दूध भेसळ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। अवघ्या 150 स्क्वेअर फुटाच्या छोट्याशा दुकानात कोट्यवधी रुपयांच्या वे पावडरचा गोरखधंदा सुरू होता। पोलीस तपासातल्या कागदपत्रांनुसार फरार मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे याच्या भूम शहरातील आरसोली रोडवरील मधुबन ट्रेडिंग कंपनी या छोट्या दुकानात 2 वर्षात 4,63,00,000 रुपयाहून अधिक किमतीच्या वे पावडरची विक्री झाल्याची नोंद आहे। विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार गोडगेच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या टिप नंतरच या संपूर्ण प्रकरणाचा धागा तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे। एवढ्या छोट्याशा जागेतून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार नेमका कसा चालत होता, या साखळीत आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत। मधुसूदन ट्रेडिंग कंपनीच्या सील केलेल्या कार्यालयावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या 3 वर्षापासून दुधामध्ये पावडर भेसळीचा जो गोरखधंदा आहे तो सुरू होता आणि आता पोलीस तपासात तो उघड आला। अन्न आणि औषध प्रशासनानं ज्यावेळेस पहिली धाड टाकली त्यावेळेस या मधुबन ट्रेडिंग कंपनीला सील करण्यात आलेलं आहे। याच कंपनीमधनं जी पावडर आहे ती वितरित केली जात होती। पोलीस तपासात या प्रकरणाची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। तब्बल 4,63,00,000 अधिक किमतीची पावडर या कंपनीतून विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। 3 वर्षात 2,000हून अधिक दूध संकलकांना ही पावडर विकल्याची माहिती आहे। खरं तर बेकरी उत्पादनासाठी ही पावडर वापरली जाते, मात्र दुधामध्ये या पावडर वापरायला परवानगी नसताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीनं दूध संकलकांना ही पावडर वाटप केलं आहे। बाळासाहेब गोडगे यांची ही मधुबन ट्रेडिंग कंपनी आहे की जी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर सील करण्यात आलेली आहे। या प्रकरणात 7 आरोपी आहेत ते अजूनही फरार आहे। अकलूजच्या हेमंत कॉर्पोरेशन येथून ही पावडरची खरेदी झालेली होती। गेल्या
3 वर्षामध्ये या पावडरचा मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे आणि भूम परिसरामध्ये अनेक दूध संकलकांना ही पावडर विकल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे. आता या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस 3 पथकं तयार करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे. मात्र हे आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते आणि ह्या दूध भेसळीची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. तर दूध भेसळी विरोधात कारवाई सुरू झाल्यापासून दूध टंचाई निर्माण झाली आहे. दूध विक्री करणाऱ्या अनेक छोटी मोठी दुकानं बंद झालेली आहेत. दूध ग्राहकानं हा अनुभव सांगितलाय. धाराशिवच्या शेतकरी दूध विक्रेता आणि ग्राहकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. दूध भेसळी विरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर धाराशिवमधल्या अनेक दूध जे वितरक दुकानं आहेत ते बंद झालेले आहेत. अनेक ठिकाणी दूध मिळत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जे शेतकरी आहेत जे स्वतः दूध घेऊन येतात अशा दूध केंद्रावर आता गर्दी वाढताना दिसत आहे. दूध घ्यायला आलेले लोक आहेत, इथं दूध वितरण सुरू आहे. काय परिस्थिती आहे दुधाची? सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी जो दूध भेसळीसाठी जे प्रतिबंधक असे म्हणजे कडक कारवाई केली आहे, त्यामुळे इथले जे अधिकारी आहेत त्यांनी कारवाई केल्यामुळे जे भेसळ करणारे जे व्यापारी होते ते सध्या गायब झाले आहेत आणि ग्रामीण भागातील जो खरा शेतकरी दूध विकणारा होता त्यांना या ठिकाणी त्यांनाही 4 पैसे दुधाला भाव मिळालेला आहे. त्यामुळे आज तो आनंदी आहे आणि खरोखरच आमचं एक म्हणणं असं, ग्राहक म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला पाण्याचं असलेलं दूध असलं तरी चालतंय, का हरकत नाही, परंतु त्या दुधामध्ये भेसळ असता कामा नये. बरेचसे लोक व्यापारी काय करतात, कोल्डमध्ये दूध त्या ठिकाणी शीत हे गृहामध्ये दूध ठेवतात आणि थंडच दूध देतात, असं वही देत नाही. कारण त्याच्यामध्ये काहीतरी कसलं तर थेंब टाकतात आणि त्यामुळं त्या केमिकलचं थेंब टाकल्यामुळं ते दूध थंड राहतं आणि ते तसंच म्हणजे नासत वगैरे नाही. शहरातल्या अनेक दूध केंद्र बंद झालेली आहेत. हो, निश्चित. त्याच्यात अनेकांनी धास्ती हे जे भेसळ प्रतिबंध जे अधिकारी आहेत त्यांची अनेकांनी धास्ती घेतलेली आहे, कारण बऱ्याच जणांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे असे जे प्रत्यक्ष शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला आहे. ह्या शेतकऱ्यामुळं या दुधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांची विक्री व्हायला लागलेली आहेत आणि यांना 60 रुपयाचा भाव आता 70 रुपये झाला आहे. हे आनंदाची बाब आहे. सर, दूध घ्यायला तुम्ही आलेला आहात, हो. काय परिस्थिती आहे? पहिल्यापेक्षा जास्त वितरण चालू आहे दुधाचं आणि जवळजवळ मी 3 वर्ष झालं या ठिकाणावरून दूध नेतोय. दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भेसळ आढळून येत नाही आणि बरेच ग्राहक वाढलेले आहेत. दुधाचं दूध पहिलं ह्यांचं काहीतरी 1 तास 1.5 तास थांबावं लागायचं यांना. तुम्ही इतर ठिकाणी दूध घेत होता, तिथलं काय परिस्थिती आता? आता त्या ठिकाणचे इतर ठिकाणचे बरेच दूधवाले म्हणजे गायब झालेत व त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण असल्या कारणानं त्यांनी बंद केलेला आहे तो व्यवसाय. आणि सध्याला आता याच्यामध्ये नंबर 1चा क्वालिटीचं दूध सध्याला चालू आहे आणि या ठिकाणी दररोज सकाळी एक अर्ध्या तासामध्ये दूध संपूर्ण बंद होतं. दूध घेतलं तुम्ही, बाहेर आता अनेक ठिकाणचं दूध जे मिळायचं बंद झालेलं आहे, काय परिस्थिती आहे? मी आता ती काय मला बाहेरचं माहित नाही. मी पण परवा काय केलं होतं, त्यांचं दूध चेक केलं, अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध आणि बाटलीत असं जर हलवलं तर ती ही फेस येते असं दुसऱ्या दुधात भेसळ असलेल्या. पण ह्यांच्या दुधात अजिबात ती भेसळच नव्हती, कारण त्यांची ती प्रशिक्षण. दूधवाले तुम्ही, काय परिस्थिती आहे शहरामध्ये? शहरामध्ये काय बाकीच काय नाही माहीत, पण ह्या सेंटरवर दूध हमेशा नेतो आम्ही. कुठल्याही प्रकारची मिसळ वाटत नाही आम्हाला, बिलकुल शुद्ध दूध देणारा एवढाच माणूस आहे. दूध वितरक आहेत, कशी परिस्थिती आहे? तुम्ही दूध घेऊन येतात, पहिली गर्दी किती होती, आता गर्दी किती आहे? आता गर्दी खूप वाढलेली आहे. मी स्वतः 2018 पासून चौकात दूध विकत आहे. गिरायकाची खूप मागणी आहे. अगोदर किती वेळ लागायचा ना आता किती वेळ लागतो विकायला? पहिले 1 तास 1.5 तास जायचं, आता 1 अर्ध्या पाऊण तासात संपत आहे माझं दूध. ही परिस्थिती आहे दूध वितरण केंद्रावरची. जे शेतकरी दूध घेऊन येत आहेत अशा शेतकऱ्यांकडं आता ग्राहकांची गर्दी वाढली, कारण शहरामधले लहान मोठे जे दुकानदार आहेत जे दूध वितरण करत होते, दूध विक्री करत होते, अशा बऱ्याच दुकानदाराकडं दूध विक्री बंद झालेली आहे. त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होतोय, ही गर्दी वाढली आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव.
आणि धाराशिवच्या भूम येथील दूध भेसळ प्रकरणांच्या तपासात आता पश्चिम महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. फरार मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे यानं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील हेमंत कॉर्पोरेशनकडून मोठ्या प्रमाणात व्हे पावडरची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या 2 वर्षात 7 कोटी रुपयाहून अधिक किमतीची व्हे पावडर या हेमंत कॉर्पोरेशनकडून खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी व्हे पावडर खरेदीत लक्षणीय वाढ झाली. या वाढीमागे नेमकं व्यावसायिक कारण होतं की इतर काही, याचा तपास आता सुरू आहे. या व्यवहारातून हेमंत कॉर्पोरेशनची भूमिका काय होती, पुरवठा कोणत्या अटींवरती करण्यात आला आणि पुढे ही व्हे पावडर नेमकी कुठे वापरली गेली, या सगळ्या बाबींचा तपास पोलीस करतायत. भूम दूध भेसळ प्रकरणात समोर आलेल्या या पश्चिम महाराष्ट्र कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2025-26 मध्ये 4,69,00,000 लाखाचं त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर. ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठं वापरलेलं, कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं नाही. फक्त त्यांनी विकलेले आहे पुढे पावडर त्यांनी ते खरेदी करून. या प्रकरणामध्ये 7 आरोपी आहेत. अद्याप सर्व आरोपी फरार आहेत. तर तपासाच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तो तपास चालू आहे? आरोपी का सापडत नाहीये? आरोपी आता आपण शोधतोय. आरोपी त्यांच्या घरी जाऊन पण त्यांचे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्या ठिकाणी आपली टीम जाऊन त्या ठिकाणी शोधतोय, पण अद्याप मिळालेली नाही. राज्यातील बोगस सोयाबीन बियाणांसंदर्भात अखेर सरकारला जाग आली आहे. निकृष्ट सोयाबीन बियाणं प्रकरणी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उच्चस्तरीय बैठक घेतील. अकोला जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट सोयाबीन बियाणं वितरणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आज या मुद्द्यावरती चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांना विशेष आमंत्रण देण्यात आलंय. या बैठकीत बियाणं तपासणीच्या कार्यपद्धतीत बदलांसंदर्भात नवीन एसओपी तयार करण्याबाबतही विचार विनिमय होणार. दरम्यान राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांमुळे फसवणूक झाली, उगवण झाली नाही अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या संदर्भात दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. सोयाबीन फसवणुकीच्या बाबतीमध्ये साधारणतः 10 जिल्ह्यामध्ये जास्त तक्रार आलेल्या आहेत. 5,638 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते आणि त्यापैकी जवळजवळ 581 नमुने हे प्रमाणित आलेले आहेत. आणि बियाणे प्रमाणित आढळून आलेल्या कंपन्यांवर कृषी विभागातर्फे 181 प्रकरणी न्यायालयामध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात येत आहेत. जी अशी बियाणे कंपन्यांनी ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली त्यांच्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. हिंगोली जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या कामकाजावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीन बियाणांची खरेदी केली, पेरणीही पूर्ण केली. मात्र आता त्यानंतर बियाणांचा तपासणी अहवाल समोर आलाय. कृषी विभागानं घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 34 नमुन्यांची उगवण क्षमता कमी असल्याचं प्रयोगशाळेनं स्पष्ट केलंय. हा अहवाल वेळेत जाहीर झाला असता तर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं. हिंगोली जिल्ह्यात यंदा सोयाबीन पेरणीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बियाणं उगवलंच नाही. आतापर्यंत 16 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नियमानुसार बाजारात विक्रीसाठी आलेल्या बियाणांचे नमुने कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून घेतले जातात आणि उगवण क्षमतेची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. हिंगोली जिल्ह्यातूनही असे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र वेळेत हा अहवाल न आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. ज्या ठिकाणी विलंब होऊ लागलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे आम्ही उपयुक्त कारवाई करणार आहे. तो विषय जे आहे ते आम्हाला आता घेण्यात आलेला आहे आम्ही की भाई ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मार्फत पण जे आहे ते वेळेवर तपासणी जी आहे तो केली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विलंब झाला असते त्याच्यामध्ये आम्ही उपयुक्त कारवाई करणार. आणि आज जे आहे ते आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये त्यांना सूचना दिलेली आहे की जे जे आपण आपल्याकडे रिपोर्ट आलेली आहे तो सर्वांना जे आहे ते माहिती राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आहे आपण सर्वांना ते सांगून पण द्यावा. मोस्टली ते प्रेस नोट पण देतील आता.
यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाण्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाभुळगाव पोलीस ठाण्यामध्ये बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल झालाय. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणं विक्री प्रकरणी बाभुळगाव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल झालाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाभुळगाव तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवलाय. बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या होत्या. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. मात्र अंमलबजावणीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील शेतकऱ्यांकडून जाहीर कृतज्ञता सोहळा आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलाय. या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन भाजपनं केल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कर्जमाफी योजना लागू होण्याआधीच भाजपकडून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. दरम्यान राज्यातील आयकर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा केंद्राकडून मागवण्यात आलाय. तो अद्याप मिळाला नसल्यानं कर्जमाफी संदर्भात अंमलबजावणी तरी कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना आपण पाहिल्यात, पण आता याच महामार्गावर हत्येचीही घटना घडली. उत्तर प्रदेशच्या नोएडा भागात राहणाऱ्या सलमान खान नेक खान नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी हसीना बानो हिची हत्या केली. समृद्धी महामार्गावरच्या प्रवासादरम्यान डोक्यात वार करत आणि गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशमधून बलेनो गाडीनं पत्नी आणि 3 चिमुकल्यांसह आरोपी पतीनं प्रवास सुरू केला. मात्र रस्त्यातच पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर संतापलेल्या पतीनं पत्नीची हत्या केली. दरम्यान हत्येनंतर 70 किलोमीटरचा प्रवास करत आरोपी पतीनं कारंजा पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते. गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. कारंजा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचं पथक या गोष्टींचा पुढील तपास करत आहेत. देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्ष उलटली तरी न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. लिव्ह इन पार्टनर आफ्ताब पूनावाला याच्यावर श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. आरोपीला विविध कारणांसाठी खटल्याला गैरहजर राहण्याची परवानगी मिळाली. कधी एमए परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी, कधी दातांच्या उपचारांसाठी, कधी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठीही सवलती मिळाल्या आणि या कारणांमुळे खटला वारंवार लांबत असल्याचा आरोप श्रद्धाच्या कुटुंबियांनी केला. श्रद्धाचे वडील न्यायाची वाट पाहतच निधन पावले तर तिच्या आजीचेही खटला सुरू असताना निधन झालं. पुरावा म्हणून जतन केलेले अवशेष अद्याप कुटुंबाच्या ताब्यात न दिल्यानं श्रद्धावर अंत्यसंस्कारही होऊ शकलेले नाही. फास्ट ट्रॅकवरती तुम्ही बोलता आणि फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? आज 5 वर्ष झाली. हे फास्ट ट्रॅक असतं असं नसतं. फास्ट ट्रॅकवरती माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला तारखेवर तारीख का देतात आहेत? त्याला एक्झाम द्यायचे. काय एक्झाम द्यायचे? जर त्याला फाशीची शिक्षा द्यायची आपल्याला तर त्याला शिक्षण देण्याची गरज काय? आज मला हेच कळत नाही आहे. मला ह्याचं उत्तरच मिळत नाही आहे की तुम्ही त्याला शिकवण्यासाठी वेळ देतात आहेत आणि आपल्याला आपण इथे न्यायासाठी फिरतोय की त्याला फाशी द्यावी. म्हणजे त्याला नक्की फाशी मिळणार आहे का? आतून काहीतरी चाललेलं आहे? कुठे सेटिंग चालू आहे का? बातमी मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघात आणि दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झाला असून या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या कारनं डंपरला मागून धडक दिली आणि या अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात लांजा इथं झालाय. यातील 2 थोडक्यात बचावलेत. अपघातग्रस्त मुंबईतील आगरीपाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. ही धडक किती भीषण होती हे या दृश्यांमधून दिसतंय.
गाडीचा चक्काचूर झालेला आहे. डंपरला मागून धडक दिलेली या गाडीने आणि यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय आणि 2 बचावले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळच्या कशेडी घाटात धामणदिवी गावाजवळ दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सद्यस्थितीत मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुण्यातल्या सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सोसायटीमध्ये घुसून टोळक्यानं दहशत माजवली. गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांना धमकावल्याचं समोर आलंय. सहकार नगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सहकार नगर पोलिसांकडून 18 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या माहितीनुसार मल्हार मार्तंड सोसायटीच्या आवारात 13 जुलैच्या मध्यरात्री 1च्या सुमारास वेगवेगळ्या दुचाकीवरून टोळकं आलं. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केली. आरडाओरडा करून चोरट्यांनी शस्त्र उगारली. सोसायटीच्या आवारात लावलेल्या 4 कारच्या काचा फोडून दहशत माजवली. टोळकं दुचाकीवरून पसार झालं. हुती बंडखोरांनी पुन्हा एकदा सौदी अरेबियाचा ड्रोन पाडल्याचा दावा केलाय. येमेनच्या हवाई हद्दीमध्ये असलेलं सौदी अरेबियाचा ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आलाय. इराणच्या विमानांना येमेननं त्यांच्या हवाई हद्दीमध्ये उतरण्याची परवानगी नाकारल्यानंतर हुती बंडखोरांनी आक्रमक भूमिका घेत ड्रोन पाडलेले आहेत. गुरुवारी रात्री अमेरिकेसाठी मोठी घोषणा करणार असल्याचं वक्तव्य केलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी. विधेयकामध्ये इराण आणि हिजबुल्लाचाही समावेश करण्याचा विचार असल्याचं ट्रम्प म्हणाले. हिजबुल्लासोबत व्यापार करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींवर निर्बंधांची शक्यता आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वाच्या विधेयकाचं सूतोवाच पाहायला मिळतंय. आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावरच्या हल्ल्यामध्ये पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झालाय. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. MV-GFS गॅलेक्सी या नौकेवरती ते काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास या नौकेवरती हल्ला झाला. नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी काही मिनिटं म्हणजे रात्री 2:50 त्यांचं कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. काल हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रवींद्र टंडन यांना या घटनेबद्दल कळवण्यात आले आहे. तर आखाती युद्धामध्ये आणखी एका भारतीयाचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पुण्यातील अभियंते हेरंब करमरकर यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. ते मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. MV-GS गॅलेक्सी नौकेवरती ते काम करत होते. ओमानच्या हद्दीतून नौका जात असताना त्यावर हल्ला झाला. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. मंदार, युद्धाची झळ विविध पातळीवर बसत असताना आता भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांचे जीवही त्यामध्ये जायला लागलेले आहेत. हो, या युद्ध खरं तर ही मर्चंट नेव्हीची नौका होती आणि युद्धाशी थेट संबंध नव्हता. मात्र तरीही तू जसं म्हटलंस या युद्धाची झळ अशा प्रकारे बसते आहे. हे करमरकर या नौकेवरती होते. खरं तर 24 जण होते. त्यापैकी 23 जणांची सुटका करण्यात आली. मात्र फक्त यांचा त्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. रविवारी हा हल्ला होण्याच्या आधी काही मिनिटं त्यांच्या कुटुंबियांशी शेवटचं बोलणं देखील झालं होतं. मात्र या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना काल ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते, गॅलेक्सी नावाची ती नौका होती, त्या कंपनीकडून कळवण्यात आलंय. मात्र पुढं अंत्यविधी कधी होणार, कसे होणार याबद्दल मात्र अजूनही स्पष्टता नाही. मंदार, ओमानच्या आखातातून जात असताना त्या हद्दीमध्ये आपण जसं सांगितलं की ही मर्चंट नेव्हीची नौका होती, तरी सुद्धा त्यावर का हल्ला करण्यात आला या संदर्भात काही कळू शकलंय? आपण पाहतो आहोत इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि एकमेकांवरती हल्ले या दोन्ही बाजूंकडून होत आहेत आणि हल्ले
अमेरिकेच्या बाजूनी जे आखातामधले देश आहेत, ज्याच्यामध्ये ओमान असेल किंवा UAE असेल, या देशांवरती देखील इराणकडून हल्ले होत आहेत आणि त्याचबरोबर होर्मुझची सामुद्रधुनी पार करणारी एखादी नौका जर इराणच्या हल्ल्यांच्या टप्प्यात आली तर त्यावरती देखील हल्ला होतो. हे आपण याआधी देखील पाहिलंय. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या लोकांवरती याआधी देखील हल्ले झालेले आहेत आणि त्याच हल्ल्याचा हा एक भाग आहे. मंदार, सरकार काय करणार आहे हाही प्रश्न उपस्थित होतो. याआधी सुद्धा ज्यावेळी काही भारतीय खलाशांचा मृत्यू झाला, सरकारनं फक्त निषेध व्यक्त केला. आता आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, ती व्यक्ती महाराष्ट्रातली आहे. आता तरी काही कठोर भूमिका घेतली जाणार आहे का? नक्कीच हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये आहे. भारताला याची धड आर्थिक स्वरूपात बसते आहेच, मात्र आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हल्ल्यामध्ये भारतीयांचा मृत्यू झालेला होता आणि तो हल्ला अमेरिकेकडून करण्यात आलेला होता. या हल्ल्याची स्पष्टता नाही, मात्र ओमानच्या हद्दीमध्ये झालेला हल्ला आणि होर्मुझची सामुद्रधुनी, त्यामुळे इराणकडून हा हल्ला झाली असण्याची शक्यता आहे. मात्र भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठोस भूमिका घेणं हे अपेक्षित आहे. सगळ्या भारतीयांची तशी इच्छा आहे की भारताने स्वतःचं सत्व दाखवावं आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आपली भूमिका ठामपणे मांडावी. निश्चित. मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झालाय. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. MVGFS गॅलेक्सी या नौकेवरती ते काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी काही मिनिटं म्हणजे रात्री 2:50 त्यांचं कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालं. काल हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रवींद्र टंडन यांना या घटनेबद्दल कळवण्यात आलं. ओमानच्या हद्दीतून नौका जात असताना त्या नौकेवरती हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये हेरंब कुलकर्णी यांचा मृत्यू झालाय. मर्चंट नेव्हीमध्ये ते काम करत होते. मृत्यूपूर्वी अगदी काही वेळापूर्वी त्यांच्या कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालेलं होतं. हेरंब करमरकर मर्चंट नेव्हीमध्ये MVGFS गॅलेक्सी या नौकेवरती काम करत होते आणि ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास या नौकेवरती हल्ला झाला. नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वी काही मिनिटं म्हणजे रात्री 2:50 त्यांचं कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. मंदार, हेरंब कुलकर्णी यांचं पार्थिव, हेरंब करमरकर यांचं पार्थिव आता पुण्यामध्ये कधी आणलं जाणार आहे? त्यांच्या कुटुंबियांसोबत काही संपर्क झालाय का? सरकारच्या वतीनं त्यांना काही माहिती दिली गेली आहे का? हेरंब करमरकर यांच्या कुटुंबियांसोबत आपण बोललो. रवींद्र टंडन हे जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालं आणि त्यांनी हेच सांगितलं की त्यांना काल हेरंब करमरकर ज्या कंपनीमध्ये काम करत होते, गॅलेक्सी नावाची जी नौका होती, त्या कंपनीकडून काल त्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल कळवण्यात आलं. मात्र अंत्यविधी कधी होणार आहे आणि त्यांचा जो मृतदेह आहे तो कसा परत आणला जाणार आहे याबद्दल मात्र अजूनही स्पष्टता नाही. कारण आपल्याला ठाऊक आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 24 जण त्या नौकेवरती होते, ज्यापैकी 11 जण भारतीय होते आणि 24 पैकी 23 जणांची सुटका करण्यात आली. मात्र एकच व्यक्ती जी त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली ते आहेत हेरंब करमरकर आणि त्यामुळं त्या सगळ्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळं ते सगळं कुटुंबात अजूनही धक्क्यामध्ये आहे. फार काही बोलण्याची त्यांची मनस्थिती नाही. मात्र त्यांना कंपनीकडून या घटनेबद्दल माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र अंत्यविधी कधी होणार आणि कसा होणार हे मात्र अजून स्पष्ट नाही. मंदार, धन्यवाद माहितीसाठी.
आखाती युद्धात आतापर्यंत 14 भारतीयांचा बळी गेलाय. युद्ध सुरू झाल्यापासून 3 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत. परवा पुण्यातील अभियंते हेरंब करमरकरांचा मृत्यू झाला. होर्मुझच्या समुद्रधुनीत भारतीय जहाजांना धोका अधिक आहे हे स्पष्ट होत आहे. पुण्यातल्या कोथरूड परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं एका तरुणावर भर रस्त्यात कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये अमित शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अमित शिंदे हा कोथरूडमधील एका मोबाईल दुकानात काम करत होता. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो दुकानाबाहेर उभा असताना अचानक 8 ते 10 जणांचं टोळकं तिथे आलं आणि त्यांनी अमितवर कोयत्यानं सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये अमितच्या डोक्यावर कोयत्याचे 2 गंभीर वार बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या संपूर्ण घटनेचं दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, हा पूर्व वैमनस्याचा प्रकार आहे की इतर कोणतं कारण आहे याचा तपास केला जातोय. पुण्यातल्या सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सोसायटीत शिरून टोळक्यानं दहशत माजवली. गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांना धमकावल्याचं समोर आलंय. सहकार नगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सहकार नगर पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या माहितीनुसार मल्हार मार्तंड सोसायटीच्या आवारात 13 जुलैच्या मध्यरात्री 1च्या सुमारास वेगवेगळ्या दुचाकीवरून टोळकं आलं आणि त्यांनी सोसायटीतल्या रहिवाशांना शिवीगाळ केली. आरडाओरड करून चोरट्यांनी शस्त्र उगारली. सोसायटीच्या आवारात लावलेल्या 4 कारच्या काचा फोडून दहशत माजवली आणि टोळकं दुचाकीवरून पसार झालं. नाशिकच्या भावली धरण परिसरातील पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातल्या टवाळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकानं या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला. हा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरचा आहे. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवर तसाच दिसतोय आणि त्यानंतर तो हायवेवर पडताना दिसतोय. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 9 ते 10 जणांना अटक केली आहे, तर आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. आता त्याच घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. हा व्हिडिओ रस्त्यावरच्या काही नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. पुढची बातमी पाहूया. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर आज सलग 4थ्या दिवशी बंद आहे. अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 11 जुलैला भर दुपारी शहरातील नेवासा रोड परिसरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी किरकोळ कारणावरून वाद घालत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं आकाश दुबैया यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव या आरोपींना अटक केली असून या आरोपींसह यांना मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे कालच्या बंदमध्ये शाळाही सहभागी झाल्या होत्या. याच मागणीसाठी आज शहरातून सर्वपक्षीय महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या 3 पैकी सुरेश जाधववर गेल्या काही वर्षात 2 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान श्रीरामपूरमधल्या बंदचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया. अकरा जुलैला भर दुपारी हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याची हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात उमटत असून आज श्रीरामपूर बंदचा 4था दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून कडकडीत बंद पाळत सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यासह
व्यापाऱ्यांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला. एकूणच जर पाहिलं तर श्रीरामपूरमधील वाढती गुन्हेगारी ही आता एक चिंतेचं कारण बनलेली आहे आणि या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आता श्रीरामपूरकर एकवटले असून या हत्येच्या संदर्भात ज्या 3 आरोपींना अटक केली त्या 3ही आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि या आरोपींना मदत करणाऱ्या सूत्रधाराला देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि याच मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला हा बेमुदत बंद आज 4थ्या दिवशी देखील सुरूच राहणार असून आज शासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. शहरातील हनुमान मंदिराजवळून या मोर्चाला सुरुवात होईल आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याजवळ या मोर्चाचा समारोप होईल. आजच्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र येण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं ही गुन्हेगारी वाढलेली आहे, गेल्या 15 दिवसात 4 प्राणघातक हल्ले देखील या श्रीरामपुरात वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते आणि या सगळ्यानंतर आता आज सकाळी 10 ते 11च्या दरम्यान श्रीरामपूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. नितीन ओझा, ABP माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर. श्रीरामपूर शहरामध्ये 11 जुलैला भर दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबैया या हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारीमध्ये बेग टोळीचा हात असल्याचा आरोप श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केल्यानंतर आता हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. बेग टोळीवर आरोप करण्यापेक्षा आमदारानं बेग टोळीच्या सदस्यांची नावं सांगून त्यांचा संबंध या हत्याकांडात कुठे आलाय हे जाहीर करण्याची मागणी केली आहे. एक टोळीच्या अंडर हे सगळं चाललेलं आहे आणि ह्या टोळीने इथं हौदा घातलेला आहे सगळा आणि हा इथंच नाही, ह्या प्रत्येक माणसाला श्रीरामपूरमधल्या प्रत्येक व्यापारी असेल, प्रत्येक डॉक्टर असेल, प्रत्येक दुकान असेल, कुठे ना कुठे त्यांनी त्रास दिलेला आहे. त्यामुळे ह्या टोळीचा जो काही प्रमुख आका आहे तो इथं असेल किंवा बाहेर पण आहे अजून त्याच्या आका, ह्या सगळ्यांवरती मोका लागला पाहिजेत आणि कालचा जो प्रकार झालेला आहे तो शेवटपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि यांच्यावरती मोका लावून यांना तडीपार करा आणि यांना फाशीची शिक्षा द्या अशी आमची सगळ्याच रामपूरकरांची मागणी आहे. ह्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं. एकच बेगटोळी अरे बेगटोळीचे सदस्य सांग, कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का, असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना. दरम्यान या प्रकरणावर मृत आकाश दुबैया यांचे वडील चंद्रशेखर दुबैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. उनको सिर्फ है ना ये शहर में उनको दहशत लाने की है, लोगों से हफ्ता वसूल करने का है, पैसा निकालने का है बस. ये कुछ हिंदू नहीं, मुस्लिम नहीं, कुछ नहीं, ये सब नाटक है. हिंदू को ही मार के हिंदू से पैसा वसूला रहे ये लोग. ये कौन सा तरीका है कि किसी को मार देंगे तो दिन दहाड़े मार रहे हैं. क्या कर रहे प्रशासन? अगर नहीं है पुलिस लोगों के अंदर दम, प्रशासन में दम नहीं, दो हमारे पास वेपन दो, हथियार हमारे पास दो, हम इनकाउंटर करेंगे. मेरे ऊपर गुनाह दाखिल करो, तुम मेरे को फांसी दो, मैं जाने के लिए तैयार है. लेकिन आज मुझ पे जो बीती, मेरा बच्चा का, किसी का बच्चा नहीं जाना चाहिए. तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. दरम्यान मकोका कधी लागतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मकोका हा संघटित गुन्हेगारी विरुद्धचा कायदा आहे. 1999 पासून महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. एका गुन्हेगारावर नव्हे तर संघटित गुन्हेगारी टोळी विरुद्ध हा कायदा लागू होतो. आरोपींविरुद्ध 10 वर्षात किमान 2 गुन्ह्यांची नोंद आणि आरोपपत्र दाखल होणं आवश्यक आहे. स्थानिक पोलीस मकोकासाठी प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवतात. गृह विभागाच्या मान्यतेनंतरच मकोका अंतर्गत कारवाई होते. वरळीतल्या NSCI डोम इथे जून महिन्यात झालेल्या टेक्नो म्युझिकल इव्हेंट नंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात एक मोठी माहिती हाती आली आहे. तरुणानं MD ड्रग्ज आणि दारूचं सेवन केल्याचं उघड झालंय. आता हा अहवाल आल्यावर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत ड्रग्ज रॅकेट विरोधात
मोहीम आखलेली आहे. तरुणाच्या मित्रांची पुन्हा चौकशी होणार आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड, मोबाईल डेटा आणि व्हॉट्सअप चॅट्सचीही तपासणी केली जाते. मृतानं कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वीच MDMAचे सेवन केलं असावं असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या CEO आणि वरिष्ठ व्यवस्थापकाविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी नाशिकहून नगरसेवक रवाना झालेत. ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे नाशिकमध्ये वादळ उठलंय. पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. ऑपरेशन टायगरबाबत काय घडेल याचा अहवाल सादर केला जाईल. विकास कामांबाबत आवाज उठवल्यामुळे शिवसेनेकडून ही अफवा निर्माण केल्याचं नगरसेवक म्हणतायत. आमच्याकडनं हाच अहवाल साजरा केला जाणार आहे की साहेब, नाशिकवरती साहेबांचं कायमच, मोठ्या साहेबांचं देखील प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं देखील फार प्रेम नाशिकवरती आहे. आणि या नाशिक शहराने इतक्या पडत्या काळात देखील 15 नगरसेवक निवडून दिले आणि हे 15चे 15 नगरसेवक साहेब प्रामाणिक आहेत हे आमचं साहेबांना सांगणार राहणार आहेत आणि आम्ही कायम 15चे 15 नगरसेवक हे शिवसेनेशी प्रामाणिक राहू. सगळे 15चे 15 नगरसेवक उपलब्ध आहे आणि सगळे सोबत चालले आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगायचं असं की या पक्षामध्ये जे 15 नगरसेवक निवडून आले त्यांची भूमिका ही आक्रमक भूमिका या महानगरपालिकेमध्ये दिसते. कुठलंही आंदोलन असेल, तुम्ही बघितलं असाल, महासभा असेल, तर त्यांना ते खुपतंय आणि शहरातला प्रत्येक नागरिकाला सत्ताधारी वेटीस धरतायत. पहिल्या पावसात शहराचं काय नुकसान झालं याच्या बाबतीत काय बोलत नाही. कुठले मंत्री येतात, फिरतात, सगळं मान्य आहे, पण आज विकास कामांमधला भ्रष्टाचार असेल, हे आम्ही त्या दिवशी आयुक्तांना भेटलो, लगेच त्यांनी बातमी लावली का 12 नगरसेवक फुटणार, ऑपरेशन टायगर. यामागे कोण आहे? ते शिंदे गटातले माणसं असतील ना. नाही, आम्ही मशालीच्या चिन्हावर 15 लोक निवडून आलो आणि हे सगळं निष्ठावान आहे. त्याच्यामुळे नवीन दाखवायची अशी काही गरज नाही. आता त्या निमित्ताने होईना आमची साहेबांची भेट होते, हे महत्वाचं आहे. आणि आता साहेबांचा वाढदिवस पण येतोय. आम्ही ॲडव्हान्समध्येच साहेबांचं अभिनंदन करतो, कारण ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी महाराष्ट्रातली संपूर्ण शिवसैनिक सगळी जनता आलेली असते आणि त्या दिवशी बोलता येत नाही. तर आज थोडं निवांत बोलता येईल, एवढंच आहे बस.